जनसेवा फाउंडेशन आयोजित आणि आदरणीय सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रेरणेतून रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील, माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथील जानता राजा मैदान येथे भव्य हळदीकुंकू समारंभ पार पडला। महिलांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून या सोहळ्याची शोभा वाढवली। हजारोंच्या संख्येनं उपस्थित महिलांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रमाला अप्रतिम प्रतिसाद मिळाला। मैदानभर आनंदाची लहर उमटली होती। सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाची झळाळी दिसत होती। स्त्री शक्तीचा सन्मान, सशक्तीकरणाचा सोहळा हा केवळ हळदी कुंकू समारंभ नव्हता, तर स्त्री शक्तीचा सन्मान आणि सशक्तीकरणाचा सोहळा होता। महिलांसाठी विशेष आकर्षण ठरलेल्या लकी ड्रॉमध्ये भाग्यवान विजेत्यांना LED TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, संसार उपयोगी वस्तू तसेच पैठणीसाठी अशा बहुमोल भेटवस्तू देण्यात आल्या। विजेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। शिर्डी प्रतिनिधी राहुल फुंदे। त्यामुळे त्यांच्या दोघांचे मनापासून आभार। खरंच जोरदार टाळ्या द्यावा। आज आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात। माझं एक पाटील साहेब फार जुनं स्वप्न होतं। हा दादा, संगमनेर मध्ये नेहमी म्हणायचे की जानता राजा मैदान कधी भरत नाही, कधी भरत नाही। आज या आमच्या लाडक्या बहिणींनी हे जानता राजा मैदान भरून दाखवलं, त्याबद्दल संगमनेर तालुक्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार। मी आता जरा विनंती करेल, आपले सगळ्यांचे आभार मानायचे आहे। आपले संगमनेर विधानसभेचे लाडके आमदार माननीय अमोलजी खटाळे यांना की त्यांनी सगळ्यांचे आभार आणि जे आपण करून दाखवलं त्याबद्दल आपल्याला एकच भाषण करू। आपल्या सगळ्यांचे आभार। अमोल खटाळे आमदार मांडतील, ज्यांच्यामुळे आज हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुद्दा आमदार झाला। त्या सगळ्या लाडक्या बहिणींसमोर अमोल आज आपला मनोगत एक मिनिटात व्यक्त करेल। सर्वप्रथम आज जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्व लाडक्या बहिणींचं सर्वप्रथम मी आता स्वागत करतो। आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। ज्या पद्धतीने आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, धनश्रीताई विखे पाटील असतील यांनी आपल्या संगमनेरमध्ये हळदी कुंकाच्या कार्यक्रमाची एक नवीन सुरुवात केली आहे। यापुढील वर्षी सुद्धा दादा आम्ही तुम्हाला शब्द देतो, या पुढचं जे पटांगण मोकळं आहे, बाहेर गर्दी भरपूर आहे, पुढच्या वर्षी सुद्धा आपण मोठ्या संख्येने असाच कार्यक्रम घेऊया। आपण सर्व आज इथं आलात, माझ्यावरती जे प्रेम व्यक्त केलं त्यासाठी मी आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा खूप खूप आभारी आहे। असंच प्रेम विखे पाटील परिवार व खताळ पाटील परिवारावर राहून द्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वाती नवनाथ मीना नवनाथ साबळे, मीना नवनाथ साबळे, मीना नवनाथ साबळे नाही, मीच काढतो यार। गौरी नितीन दगडू तिरंगा चौक रोड, गौरी नितीन एक मिनिट, गौरी नितीन दगडू हात वरती करा, तुम्ही आहात या इकडे, नाव चुकायचं नाही बरं का। आता जर गौरी नितीन दगडू कोण हात वरती करतील, हात वरती नाही आहे ना, मग काय हात वरती करा ना, कोण आहे गौरी नितीन दगडू हात वरती करा, तेवढंच एकट्याने हात वरती करा। असं असं हात वरती करत कोणी आहे?
नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आमच्या संगमनेरमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर डॉक्टर सुजयदादा विखे आणि अमोल खताळ साहेब यांनी हे पहा सर्व महिलांना अशा पैठणी गिफ्ट दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या ज्या विजेत्या महिला आहेत त्यांना डॉक्टर सुजय विखे दादा आणि अमोल खताळ साहेबांनी अशा पैठणी गिफ्ट दिलेल्या आहेत. आणि हे पहा या बॉक्समध्ये अतिशय छान असा सुंदर असा डब्बा आहे, तो आईला भेटलेला आहे. तर सर्व महिलांना हा हळदी कुंकवामध्ये भेटला होता वाण म्हणून. आणि आई डान्स म्हणजे आईने एक डान्स केला होता, त्याच्यामध्ये आईला बक्षीस म्हणून ही पैठणीसाठी भेटली आहे. करून दाखव काय. हे पहा किती छान अशी पैठणीसाठी आहे. हे पहा येवल्याची. नमस्कार. त्याच्यामुळे मी त्यांची खूप म्हणजे आभारी आहे, धन्यवाद. आणि इतक्या महिला जमल्या होत्या खूप सगळ्यांनी भरपूर आनंद घेतला. घरातली कामं टाकून त्या सगळ्या गेल्या होत्या आणि इतका आनंद झाला. असा हा आनंद हा पुन्हा पुन्हा ही मी मला अपेक्षा आहे सर्व महिलांतर्फे. तर असे कार्यक्रम अनेक वेळा होत राहावे, म्हणजे महिलांना घरातून बाहेर पण पडता येतो आणि उत्साह आणि सगळ्यांना म्हणजे आनंद घेता येतो. घरात राहून सगळ्या कंटाळा पण असा आनंद इतका म्हणजे वर्षातून म्हणजे एकदा झाला, पण असं वाटतं की खूपच म्हणजे मोठा असा आनंद मिळालेला आहे आम्हाला. असा हा दरवर्षी भेटो, दर 6 महिन्याने भेटो, ते विजयी हो कायम, हीच आम्हाला प्रभूची. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.